मीरा इथं? मला सर्पदोष आल्यावर ती राजधानीला परत गेली होती ना? हो गेली होती, पण लगेच परत आली. कशाला? उगाच रडारड कळला की मला छळायला. खडकावर डोकं आपटून जीव द्यायला. ती वेळ माझ्यावर आली. इतकं फटकून लागलो याच्याशी, तरी इतकी लाचारी. ही लाचारी, ही जातीवंत भक्ती आहे. मीराबाई महानंदीची बाई. पुरे पुरे हीच मोठमोठी नावं घेऊ नकोस. तुझ्या मूर्खपणामुळे तिच्याकडून थोडी सेवा चांगली घडली असेल, पण उगीच मीराबाई, राधा, महानंद. हो, तिच्या इतका तिचा सेवाभाव उत्कट आहे. कशावरून? रत्नमालेनं मला शपथ घातली नसती तर याला बरोबर उत्तर दिलं. अरे आता गप्प का बोलत का नाहीच? म्हणे मीराबाईची, राधेची, महानंदीची. अरे हो, बरोबरच. तिच्या इतका तिचा सेवाभाव उत्कट आहे. कशावरून? पुरे कर. बघ, तुझी बाहेर पटपट करू नकोस. तुझ्याकडून तिची थोडी सेवा घडली असेल, पण त्याबद्दल तिचा हे कर, सत्कार कर. समजला? हेच माझंही म्हणणं तुला आहे. अरे देवाने तुला चांगली कल्पना शक्ती दिली आहे. मी तरी तेच म्हणत होतो. एवढं स्वर्गीय संगीत तुला देवाने दिलं आहे, त्याचं सत्कार तरी दान कर. तिला आपली शिष्या तरी करून घे. शिष्या तर सोडा, तिला साधी दासी सुद्धा मानणार नाही. असं असेल तर मी निघून जातो. खुशाल आत्मवंदना कर. मी खोटा असं डोक्यात राग घालू नकोस. मग डोक्यात राग घालायचा मागता काय तुला दिला आहे? तू काही म्हण, पण बाबांचा उपदेश दाब्यावर बसून मला माझी जीवनाची राख रांगोळी करायची नाही. अच्छा, म्हणजे रत्नमालेच्या जीवनाची राख रांगोळी झाली तरी चालेल असंच ना? बघ, मला उगाच दिवसू नकोस. तिच्याकडून ती थोडी सेवा चाकरी घडली असेल ना, त्याबद्दल तिचा सत्कार कर आणि यथायोग्य बोलवण कर. आणि वाटल्यास तूही निघून जा तिच्या बरोबर राजधानीला. काय बोलतोस मंदा तू? वेट तर लागलं नाही ना तुला? अरे माझ्याशी भांडण झालं नाही, पण ती इथं राहिली तर होईल म्हणून म्हणतो ती इथं नको. अरे तिची सेवा मला तापलेल्या सळीसारखी असह्य वाटते. कशाला इथं आली? आमचं महत्वाचं बोलणं चाललंय, दिसत नाही का तुला? अरे तुझी औषध पाण्याची वेळ झाली म्हणून आली ही इथं. कशाला? हजारदा सांगितलं मी आता खडखडीत परा झालोय. मला औषध पाण्याची जरुरी नाही. मग कशाला औषधाचा भाग? कशाला सेवा सुसूचा जुलूम? अरे मकर, तुझे हात तुटले होते का रे? माझी सेवा हा जुलूम आपण करीत आहात महाराज. अजूनही माझ्या सेवेला तुम्ही बहाणा समजत आहात. काय करू म्हणजे माझा भक्तिभाव तुम्हाला पटेल? काही कर, पण माझी सेवा करू नकोस. जाय. अरे बाबाचा अंतरात्मा काय म्हणत असेल? असंगाशी संग धरला, नको त्या माणसाकडून सेवा चाकरी घडली. हे सारं मला असह्य होत आहे. मला सारं असह्य होत आहे. थांबा, क्षणभर तरी थांबा महाराज, थांबा. माझ्या पायी इतका मनस्ताप करून घेऊ नका. मी आपणहून निघून जाते. मला विद्या नका देऊ, मला शिष्य नका मानू, पण निदान एकच गोष्ट द्या. ती कोणती? आशीर्वाद. दूर हो, दूर हो. मी कोण आशीर्वाद देणार? स्त्री मोहाची वेडी माझ्या पायात नको. चल निघ इथून. हे काय झालं? मी आता काय करणार? तुझं अश्रू आवड. शांत हो. तुझे अश्रू आवड. आता आशा उरलीच आहे. म्हणतात की हे जग आशेवर जगतं, पण मला आता जगण्याची ही आशा उरली नाही. अशी निराश होऊ नको. त्या सर्व दोषाच्या विषापासून तूच त्याला वाचवलं हे त्याला सांगितलं तर? नको नको. त्याचा भलताच परिणाम त्यांच्या मानी मनावर होईल. त्या उपकाराच्या दडपणाखाली काही एक व्हायला नको. परमेश्वरच माझ्यावर कोपला की काय न कळे. परमेश्वर तुझ्यावर कोपणं शक्यच नाही. त्या हत्ती पाषाणाला तुझी ती उमगली नसते, पण सर्व साक्षी ईश्वराला ती खचित पटली असते. हो, त्याच एका श्रद्धेनं मी त्यांची करुणा भाकीत आहे. जीवन प्राण हरी
आणि मग पहा चमत्कार. पण मग काय म्हणणार? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? हो पण बेसूर म्हणणार नसेल तर मीही निघून जातो इथून. असे रागू नका बघा, म्हणते मी. वचनाचे स्वर शब्द जसे सुंदर असतात तसे स्वरही सुंदर असले पाहिजे. हा? तुम्ही रागात कोमल गांधार आणि कोमल निशा तर कशाला म्हणायचं? जीवन प्राण दान हरी मेरो, जीवन प्राण दान हरी मेरो, जीवन प्राण दान और आसरो नाही कुमबिना, और आसरो नाही कुमबिना, तीनों लोक वदान हरी मेरो, जीवन प्राण दान हरी मेरो, जीवन प्राण दान. मीरा कहे प्रभु दास बावरी, मीरा कहे प्रभु दास बावरी. मीरा कहे प्रभु दास बावरी, तीनों लोक वदान हरि मेरो, जीवन प्राण दान हरि मेरो, जीवन प्राण दान हरि मेरो, जीवन प्राण दान. मीरा कहे प्रभु दास बावरी, मीरा कहे प्रभु दास बावरी. मीरा कहे प्रभु दास बावरी, मीरा कहे प्रभु दास बावरी, तीनों लोक वदान हरि मेरो, जीवन प्राण दान हरि मेरो, जीवन प्राण दान. और आसरो नाही कुमबिना, और आसरो नाही कुमबिना, तीनों लोक वदान हरि मेरो, जीवन प्राण दान हरि मेरो, जीवन प्राण दान हरि मेरो, जीवन प्राण, जीवन प्राण, जीवन प्राण दान. धन्य ही गायनी कला. मी आज धन्य झाले. नकळत का असेना, क्षणभर का असेना, मी शिष्या बनले, मंदारजी गुरु बनले. फुलांचा रागही तावं असतो म्हणतं ते असं. हो मित्रा, महाराज, आता मी हे गीत शास्त्रशुद्ध म्हणून दाखवू. दाखव पण इथं नाही.
पण एक गोष्ट खटकली. ती कोणती? अगं काय चूक झाली? चिजेचा विषय नयनाला नयन केला होता आणि तू तर खाली मान घालून म्हटलीस, तीच म्हटलीस. आता म्हण तुला. महाराज, माझी नजर तुमच्या प्रेयसी पदावर ठेवणं इष्टही नाही आणि शक्यही नाही. कारण माझ्या कसला निर्धार, उगाच भलतच खोड डोक्यात घालतोस. हे बघ, आत्मस्तुतीप्रमाणे आत्मनिंदा ही महापातक आहे. महाराज, माझं मन मला ओढून सांगते की रत्नमाले, तुझी पायरी विसरू नकोस. तू हीन कुळात जन्मलेली, उच्च कुळात घरंदाज गायक, एका कलावंतिनीच्या नादी लागला. अशी मंदारजींची बदनामी होऊ देऊ नकोस. हे बघ, तू हिंदू कुळात जन्म घेतला म्हणून हा का तुझा अपराध नाही. कुणा एका कवीनं म्हटलंच आहे, सरोजिनी पंकात उमलते म्हणून काय ती मलिन विचारी, रात्रीच्या गर्भात जन्मते म्हणून काय निंद्य उषा सुंदरी. उषा सुंदरी, वा 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 वा, उषा सुंदरी काय. संगीत पाठाबरोबर प्रेम पाठाचीही उजळणी चालली वाटतं. प्रेम भीम झूट म्हणणारा आमचा संगीताचा शे मोहब्बतीच्या महतीची सूर गाऊ लागला. याला जबाबदार फक्त तू आणि तूच. असं असेल तर मी हिला घेऊन जातो राजधानीला, नाहीतरी तसाच बाका प्रसंग ओढला आहे. कसला बाका प्रसंग? हा, कसला बाका प्रसंग? इकडे तुम्ही प्रेमाची चर्चा करीत आहात, पण तिकडे द्वेषाचं राजकारण शिजत चाललं आहे राजधानी. हे पहा, सही शिक्क्याचं पत्र, मल्हार नामक सरदारा बरोबर प्रधानजीने पाठवलेलं पत्र. ग बाई, प्रधानजींचं पत्र? हो. काय म्हटलं आहे त्यात? थांबा, मी वाचून दाखवतो. हो. रत्नमाले, कोणा बैराग्याच्या नादी लागून तू कोणालाही न विचारता निघून गेलीस. दरबारी नोकरीची शिस्त मोठी म्हणून राजेसाहेबांची फार इतराजी झाली, पण मी तुझ्या वतीनं रदबदली केली तेव्हा त्यांचा क्रोध जरा निवळला. पण त्यांनी हुकूम दिला की रत्नमालेला ताबडतोब बोलवून घ्या, तिची कडक परीक्षा घेऊन त्या परीक्षेला ती उतरली तरच तिच्या अपराधांची माफी करू, तिची कला कौमुदी म्हणून नेमणूक करू. तेव्हा ही राजज्ञा प्रमाण मानून इकडे निघून ये. येत्या चैत्र पौर्णिमेला तुझी संगीताची परीक्षा होणार आहे. कळावे ही राजज्ञा. कलेच्या बाबतीत राजे राजवाड्यानं मी माहित नाही, तर या प्रधानजीच्या पत्राचे काय करतात? जाऊन सांग त्या प्रधानजीला. तुम्ही सांगा. मल्हारजी, माफ करा, आपली ही राजज्ञा माझी शिष्येला मान्य नाही. आपण कोण गेले माझ्या शिष्याची परीक्षा घेणारे? हे बघा, रत्नमालेला दरबारी नोकरीची जरूर नाही. जाऊन सांगा तुमच्या राजेसाहेबाला. माफ करा मंदारजी, रत्नमालेनं ज्या दरबाराचं मीठ इतके वर्ष खाल्लं आहे त्या दरबाराची आज्ञा मोडणं बरोबर होणार नाही. तेव्हा तिनं या परीक्षेला तोंड दिलंच पाहिजे. इतकंच नव्हे तर तुम्ही देखील तिच्या बरोबर यायला पाहिजे दरबारात. मी कशाला? माझा काय संबंध? मी काय लागतो दरबारीचा देणं? दरबाराचं नव्हे, पण तुमचे वडील थोर संगीतकार बाबा केदारनाथ यांचं देणं लागतं ना. त्यांच्या खुनाचा सूड उगवणं हे आपलं कर्तव्य आहे ना. आपल्या म्हणण्याचा अर्थ माझ्या लक्षात नाही आला. साहजिकच आहे, पण म्हणून तर प्रधानजीने मला मुद्दाम इथं पाठवलंय. जे पत्रात लिहिणं योग्य नाही ते तोंडी सांगून त्यांनी मला इथं पाठवलं आहे. आमचे प्रधानजी बाबा केदारनाथाच्या गायिकेचे मोठे भक्त होते आणि आहेत. म्हणूनच रत्नमाला कोणा वैराग्याच्या नव्हे तर बाबा केदारनाथाच्या चिरंजीवाच्या नादी लागले आहे. हे ऐकून त्यांना मोठा आनंद झाला. पण बाबा केदारनाथाचा कुणाचा सूड उगवण्यासाठी मंदारजींनी आलं पाहिजे हे कळलं नाही. तेच सांगत होतो. सुमारे 15 वर्षापूर्वी प्यारेलाल नामक एका गवयाने जो बाबा केदारनाथाचा खून केला आणि त्या खुनाचा आळ मात्र ललिता गौरीवर आला. त्या खुनाचे बरेच धागेदार प्रधानजीच्या हाती आले आहेत. प्यारेला तू तर भर सभेत बाबा पुढे लोटांगण घालायचा. कुठे आहे तो?
महेश नगरच्या दरबारात. असं पण नाव बदलून हम्म. उस्ताद मदन गोपाल म्हणजेच प्यारेला ललिता बाबा केदारनाथाच्या गौरीचा कुणाचा सूत्रधार असं. ललिता गौरीच्या घरी गुपचूप सरबतात विष ओतून नामा निराळा राहिलेला धृत कोल्हा. अगं बाई, म्हणूनच मला वाटतं मरता मरता माझ्या आईनं मदन गोपालपासून दूर राहण्याचा सल्ला मला दिला होता. सरदारजी, याला पुरावा काय? साधा नव्हे, चांगला लेखी पुरावा हस्तगत होत आहे. प्यारेलानं एका युनानी हकीमाला झेहराबाबत लिहिलेलं पत्र प्रधानजीच्या हाती आलं आहे. पण तेवढंच पुरेसं होणार नाही, म्हणून म्हणतो आपण रत्नमालेबरोबर या. म्हणजे माझ्यात काही दोष असला तर मी खोटं बोलणार नाही ह्याची ग्वाही ही रत्नमाला देऊ शकेल. मीच नव्हे तर तुमचे शत्रू देखील तुमच्या सरळ स्वभावाची खात्री देतील. गुरुदेव, खलाजींच्या शब्दावर विश्वास ठेवा आणि येत्या चैत्र पौर्णिमेला ते तू सांगायची गरजच नाही. तुझ्याकडून माझ्या पिढीचा दुश्मनाचा नाक कापीन तरच मी नावाचा मंदार. जा, रत्नमालेनं परीक्षेचं आव्हान स्वीकारलंय असा लेखी जबाब लिहून पाठव. जा. बरोबर. आणि मंदार, मला माझ्या बाबाविषयी प्रधानजीने कृतज्ञता कळवा. ठीक आहे. आता आपली भेट येत्या चैत्र पौर्णिमेला महेशनगरच्या दरबारात नव्हे, राजधानी म्हणजे कोणत्याही दरबारात पाऊल न टाकण्याचा आजपर्यंतचा माझा रिवाज आहे. तो मी मोडू इच्छित नाही. ठीक आहे. आपली भावना मी समजू शकतो. येतो आम्ही. रत्नमाली, आता विचार कसला करतेस? सारा विचार बाजूला सांग आणि संगीत साधनेला सिद्ध हो. माझ्या घराण्याचा उदंड पुण्याईसह मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हो, पण ते इथं दरबारात नव्हे. अगर मी जरी दरबारात असलो तरी माझा ईश्वर प्राण मकरंद तुझ्या सख्या भावासारखी पाठराखण करेल. ते खरं, पण आता पण बेट आहे. तू आता माझी शिष्या हो, शिष्याच. माझ्या घराण्याचा पुण्य उदंड पुण्याईसह माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. एकेकाळी आशीर्वादाची याचना करूनही तो मिळत नव्हता आणि आता तर न मागता मिळत आहे. हेही भाग्य काही थोडं नाही. याहून मोठं भाग्य तुझ्या पुढे संगीत सभेत हात जोडून उभं राहणार आहे. चल, तो भाग्यशाली विजय संपादण्यासाठी उचलतो तानपुरा आणि मोदे संगीत सम्राटच्या खडतर झालेला दारीला हात तुझा गिरिजा शंकर, दारीला हात तुझा गिरिजा शंकर, दारीला हात तुझा गिरिजा शंकर, खब चिंता हर मदन गरीब हर, खब चिंता हर मदन गरीब हर, दारीला हात तुझा गिरिजा शंकर, दारीला हात तुझा गिरिजा शंकर.
बहादुर। ये रूप रंग राग का बहार लेके आ गई, ये काम देव की कट्यार जान लेके आ गई। खरंच काम देवाच्या कट्यारी सारखीच आहे. हो कट्यार, कट्यार तर खरंच. उस्ताद, याराच्या कटीला जी लागते त्याला कटियार म्हणतात बंबोला. उस्ताद, हा माझ्याशी मस्करी करणार असेल तर उपरे बंबोल्या त्याची मस्करी करू नकोस, कारण आज ही कट्यार, आज ही संगीत कट्यार त्या रत्नमालेचा नक्षा उतरवण्याचा घाट रचित आहे आणि कला कौमुदी हा किताब जिंकणार आहे. तेव्हा पठ्य भैरव जरा अदब से पेश आओ. उस्ताद, माझी तारीख पुरे झाली. संगीत परीक्षेची वेळ जवळ येत चालली आहे. तेव्हा मी आधी कोणता राग म्हणायचा हे आधी सांगा पाहू. तू राग बी काहीच म्हणायचा नाही, म्हणजे तुला नृत्याचा पोशाख करून यायला सांगितला होता, त्यावरूनच तुला लक्षात यायला हवं होतं. म्हणजे तरी सुद्धा मला कळलं नाही. इधर आ मेरी सजनी, कानात सांगतो. सियावर रामचंद्र की जय. चार चौघात या चटोर चंद्रकलेच्या चेहऱ्यापाशी तोंड नेण्याची काय पण विंत युक्ती काढली उस्तादांनी. वाड्यात बडबड बंद कर रे. उस्ताद, येते हमी. दादा, तुझ्या जोबानसाईचा विजय असो. उस्ताद, ही अशी विचित्र जुगलबंदी. इलाज नाही बंबोल्या, कारण रत्नमालेच्या गळ्याची हिचा गळा मुकाबलाच करू शकत नाही. बरोबर. म्हणून हिच्या गळ्यावर या चंद्रकलेचा पाय. समजे बंबोला? समजे. हा. गेले काही दिवस हा डाव माझ्या डोक्यात घोळत होता. हा, पण तू मात्र दुश्मनाविरुद्ध किल्ला करण्याचं काम ठीक बजाव. कळलं? नमस्ते नमस्ते. क्यों उस्ताद जी, सब तैयारी है ना? आमच्या तर्फे सर्व तयारी आहे. पंच हाजीर आहे, चंद्रकला हाजीर आहे. फक्त मेहमान आणि महाराजाची आपण वाट पाहत आहोत. मदन गोपाल जी, मेहमान आलेच आहेत. हे मकरंद जी, रत्नमालेचे गुरुबंधू. आणि मकरंद जी, हे मदन गोपाल जी. चला आता आपण संगीत सभेची तयारी करूया. चला आपण व्हा पुढे, आम्ही आलोच. रत्नमाले, तूही चल आमच्या बरोबर. रत्नमाले, हा मदन गोपाल म्हणजे म्हणजेच नामबद्दल राहिलेला प्यारे. जरा सावध राहा. चला. नमस्ते. नमस्ते नमस्ते. आपकी उस्ताद की तबीयत तो ठीक है ना? बहुत अच्छी, बहुत अच्छी. हा, पठ्य भैरव याला संगीत सभेकडे घेऊन या. आलोच मी. अच्छा उस्ताद जी, चला मग.